सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आत्ता जे आपण 2 श्लोक म्हटले ही विश्व प्रार्थना आहे। सगळेजण सुखी राहोत, सर्वे संतु निरामया, सगळे निरोगी राहोत, ही जी आपण विश्व प्रार्थना केली किंवा सामूहिक प्रार्थना सगळ्यांसाठी केलेली, जनकल्याणार्थ केलेली ही प्रार्थना आहे। तसाच आज जो आपण मंत्रपुष्पांजलीचा अर्थ बघणार आहोत, ही मंत्रपुष्पांजली म्हणजे वैश्विक प्रार्थनाच। या संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, जसा ज्ञानेश्वरीच्या पसायदानातला अर्थ आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व मांगल्याची प्रार्थना केलेली आहे। आणि म्हणून आज या मंत्रपुष्पांजलीच्या निमित्ताने विश्वाचं कल्याण साधणारी जी कुठली यंत्र तंत्र आहेत त्याची आपण आज इथे पूजन केलं। स्वस्तिक असेल, ओम असेल किंवा गायत्री मंत्र यंत्र असेल, तशा यंत्र मंत्र आणि तंत्र 3 पद्धतीने साधना करता येते। आपण म्हणतोय तो मंत्र आहे, इथे जी चिटकली आहे तांब्याच्या याच्यावर कोरलेली ती यंत्र आहे, आणि या यंत्राच्या आणि मंत्राच्या साह्याने जे तंत्रोक्त पूजन केलं जातं ते विधीचं जे पद्धत असते त्या विधीला म्हणतात तंत्र। तसं तंत्र मंत्र आणि यंत्र या पूजनातून केवळ विश्वाचं कल्याण, माझं एकट्याचा स्वार्थ नाही तर संपूर्ण मानव जातीचं कल्याण व्हावं, किंवा या संपूर्ण विश्वाला पृथ्वीला मी माझं एक कुटुंब समजतो। वसुधैव कुटुंबकम, वसुधा म्हणजे पृथ्वी, ही सगळी पृथ्वी म्हणजे जणू हे माझं एक कुटुंब आहे। जसं कुटुंबातल्या आई वडील मुलांमध्ये आपापसामध्ये जो जिव्हाळा असतो, जे नातं असतं, जे प्रेम असतं, तसं या संपूर्ण पृथ्वीबद्दलच्या मानवजातीबद्दलच्या माझ्या भावना आहेत। अशा भावनांनी ऋषी मुनींनी या मंत्रपुष्पातली 4 कडवी घेतलेली। ही 4 कडवी म्हणजे अशी कोणी याचा करता नाहीये, याला कोणी ऋषी आहे की ह्या ऋषींनी ही लिहून काढली असं नाहीये। हे 4ही मंत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेले आहेत। पहिला मंत्र जर तुम्ही पाहिलात तर तो पुरुष सूक्तातला। पुरुष सूक्तामधली जी 16वी शेवटची ऋचा आहे, ओम यज्ञेने यज्ञमयजंत, ही आहे ती इथे पहिल्यांदा घेतली। पुढचे जे असे 4 कडव्यातले 4 मंत्र आहेत हे संग्रहित केलेले आहेत, याला एक कोणीचा करता नाही। मग काही उपनिषदातून घेतलेले आहेत। पूर्वी वेद म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण आणि आणखीन असे काही संस्कृत ग्रंथ आहेत की ज्याला ब्राह्मण ग्रंथ असं नाव दिलं जातं। जातीशी संबंध त्याचा काही नाही। शतपथ ब्राह्मणातला एक मंत्र याच्यामध्ये निवडला, तर अशा निरनिराळ्या बृहदारण्यक उपनिषदातला एक मंत्र आहे। तशा निरनिराळ्या ठिकाणाहून मानव जातीचं कल्याण साधणारे मंत्र एकत्र घेतले आणि त्याची जणू काही अंजली, पुष्पांजलीमध्ये जो अंजली शब्द आहे, अंजली संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ओंजळ, या ओंजळीमध्ये मी फुलं घेतली आहेत, कशाची? मंत्राची। म्हणून मंत्र पुष्प, पुष्प म्हणजे फुलं, मंत्र पुष्पांची ओंजळ मी वाहतोय। आणि म्हणून खरोखरी मंत्रपुष्प म्हणताना जी फुलं घ्यायची असतात अशी 1 आणि 2 घ्यायची नसतात, अशी ओंजळ भरून फुलं घ्यायची असतात आणि दोन्ही ओंजळीत मावतील एवढी फुलं घेऊन ती अंजली अर्पण करायची असते। ही जी ओंजळ आहे आपली, या ओंजळीमध्ये अशी ओंजळीचा हात जो केलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण विश्वातल्या कणाकणातून आपण जी प्रार्थना म्हणतोय त्या सुरातून जे काही अस्तित्व भगवंताचं आहे ते आकर्षिलं जातं, ज्याला आपण ॲक्युप्रेशर म्हणतो। ही जी आपल्या याच्यावरती ठिपके आहेत किंवा बिंदू आहेत, या बिंदूंमध्ये जी आकर्षण शक्ती आहे दोन्ही हातातल्या, ती एका ठिकाणी अशी जोडल्यानंतर प्रत्येक बोट हे ह्या बोटाला जोडलेलं आहे
आणि अशा पद्धतीने ही ओंजळ जोडून याच्यामध्ये घेतलेल्या फुलांमध्ये त्या मंत्रातला सगळा अर्थ उतरलेला आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वया. त्या ओंजळीमध्ये, अंजलीमध्ये घेतलेली जी फुलं असतात ती दोन्ही हाताला सुवासित करतात. यथा अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती म्हणजे सुवासित करतात, करद्वय दोन्ही हात. तथा सुमनसाम प्रीती, इथे सुमनस शब्दावरती श्लेष केलाय. सुमनस म्हणजे फुलं पण होतात आणि सुमनस म्हणजे सज्जन पण. तशी सज्जनांची प्रीती कशी असते हे वर्णन करण्यासाठी हा दाखला दिलेला. सुमनसाम प्रीती ही वाम दक्षिण योह समा. वाम म्हणजे डावा हात, दक्षिण म्हणजे उजवा हात. ओंजळीत घेतलेली फुलं जशी डाव्या आणि उजव्या दोन्ही हाताला सुगंधित करतात, तसं सज्जनांचं प्रेम डाव्या आणि उजव्या दोन्ही प्रकारच्या माणसांवर, लोकांवर सारखंच असतं. म्हणजे दुष्टांवर कमी प्रेम, सज्जनांवर जास्त प्रेम किंवा आवडत्या माणसांवर जास्त प्रेम असा भेदभाव ते करत नाही. आणि म्हणून या ओंजळीतल्या फुलांचा जो दृष्टांत या सुभाषिताकाराने सुद्धा दिलाय तो समभावाचा. आणि म्हणून आपली ओंजळ ही नेहमी समभावानी असते. या ओंजळीचा वापर पूर्वी आपल्यामधल्या ज्या शक्ती आहेत त्या दुसऱ्याला प्रदान करण्यासाठी केला जात असे. एक रोजच्या वापराचं उदाहरण देते, ओटी भरणे. अशी कॅरी बॅग मध्ये पॅक करून ओटी भरत नसते. ओंजळीमध्ये असे घ्यायचे धान्य, विशेषतः तांदूळ, गहू, आणि ते ज्या ओटीत घालायचे. म्हणजे या ओंजळीतल्या ज्या कणांचा हा जो स्पर्श आहे तो आकाश तत्वातल्या आकर्षित करतो आणि ती शक्ती तुमच्या ओटीमध्ये, तुमच्या पदरामध्ये यावी एवढी मांगल्याची भावना त्याच्यामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर ओटी भरायचं असेल तर ती ओंजळीने भरली पाहिजे. आणि या ओंजळीचा मंत्रपुष्पामध्ये फार मोठा संबंध आहे. आपण फुलं कोणावर ओधळतो? ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे, ज्या देवतेची आपण पूजा केली आहे, ज्या देवतेला आपण प्रार्थना करतो आहोत, त्या देवतेला सुवासिक फुलांची ओंजळ अर्पण करायची. ज्या वेळेला आपण त्या हातातून ती फुलं सोडतोय त्यावेळेला इदम न मम ही भावना आहे. यातलं काहीही माझं नाही, मी माझ्यासाठी मागितलेलं नाहीये. या मंत्रपुष्पांजलीमधले जे मंत्र आहेत त्या मंत्रांनी ही पुष्प भारली जातात, त्याच्यामध्ये तो अर्थ उतरतो आणि ती पुष्पांची ओंजळ भगवंताला अर्पण करायची. याच्यात भगवंतासाठी वैश्विक प्रार्थना आहे, संपूर्ण मानवजातीचं कल्याण आहे. त्याला व्यष्टी आणि समष्टी असा अध्यात्मामध्ये शब्द आहे. व्यष्टी म्हणजे स्वतःचं कल्याण आणि समष्टी म्हणजे संपूर्ण समाजाचं कल्याण, ज्याला आपण पर्सनल आणि सोशल असे शब्द वापरतो. सामूहिक कल्याण ज्याला म्हणतात ते फार महत्वाचं आहे. त्यासाठी संतांनी प्रयत्न केले. संतांना काय स्वतःचं कल्याण साधता आलेलंच होतं. ते संत पदवीला पोहोचले म्हणजे त्यांनी स्वतःचं कल्याण साधलंच. पण मग स्वतःच मी माझं वैयक्तिक प्रगती केली म्हणून मी या समाजाला सोडून द्यायचं आणि समाजापासून लांब जंगलात गुहेत जाऊन राहायचं, हा त्याला स्वार्थ. ज्या समाजात आपण जन्माला आलो, ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्या समाजाचं सुद्धा ऋण लागतो आपण. जसं देवऋण, पितृऋण, तसं समाज ऋण आहे. आणि हे समाज ऋण फेडण्यासाठी सगळ्या ऋषीमुनींनी काहीतरी समाजकार्य केलं पाहिजे. समाजासाठी आपण काहीतरी भगवंताकडे मागितलं पाहिजे. या अर्थातून असे हे वैश्विक प्रार्थनेचे श्लोक रचलेले. याचा कर्ता कोण माहीत नाही. निरनिराळ्या ठिकाणाहून एकत्र केलेले श्लोक आहेत. पण आज एकाही ठिकाणची पूजा आरती झाल्यानंतर मंत्रपुष्प होत नाही असं नाही. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा पहिला मंत्र जो ऋग्वेदातला घेतलाय, पुरुष सूक्तातला, हा किती हजार वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 5000 वर्षापासून आहे. मग इतक्या कालखंडापर्यंत तो जसाच्या तसा आजही 21व्या शतकात म्हटला जातो. त्या अर्थी त्याची प्रचिती आल्याशिवाय राहिलेली नाही. ज्या गोष्टीचा उपयोग नसतो त्या गोष्टी कालबाह्य होतात, मागे पडतात. ज्या अर्थी याचा अजूनही वापर केला जातो, श्रद्धेने केला जातो, त्या अर्थी याच्यावरती संशोधन झालेलं आहे. दुर्दैवाने हे सगळं संशोधन पाश्चिमात्य लोक करतात आणि मग ते आपल्याला शिकवतात की अरे तुमच्याकडचं ज्ञान किती मोठं आहे बघा, तुमच्याकडच्या ज्ञानात केवढा अर्थ भरलेला आहे बघा. आणि म्हणून तुम्ही ह्याचा जर कुठेही अर्थ शोधायला गेलात ना तर आधी मराठी अर्थ मिळतच नाही, इंग्लिश हवे तेवढे. कारण इंग्रजी ऑथरनी याच्यावरती खूप मोठं संशोधन केलं.
म्हणजे या मंत्रपुष्पातल्या प्रत्येक शब्दाच्या मध्ये लपलेला अर्थ शोधून काढण्याचा त्या इंग्लिश ऑथरने प्रयत्न केला. हे कुठून घेतलंय त्याचं ओरिजिन शोधलं. आपल्याला मात्र ते माहित नाही. आपल्याला ह्याचा करता कोणीतरी एक जण आहे आणि हे मंत्रपुष्प म्हणतात. आरती झाल्यानंतर सगळेच म्हणतात म्हणू द्या काय म्हणायचं ते. सगळ्यांचं ते पाठही नसतं. पण आपलं पाठ आहे हे दाखवण्यासाठी आपण पुटपुटतो, तोंड हलवतो की कोणी म्हणू नये अरे ह्यांचं पाठ नाही बरं का. सगळ्या ज्यावेळेला सामूहिकरित्या उभे राहतात तेव्हा आपण पुटपुटल्यासारखं करायचं की माझंही पाठ आहे. मग ज्या मंत्र सामर्थ्यामध्ये एवढी शक्ती आहे, ज्या ऋषीमुनींनी ती वर्षानुवर्ष आपल्याला दिलेली आहे, ते आपलं धन केवळ संस्कृतमध्ये असल्यामुळे आपण त्याचा अर्थ जाणू शकत नाही. ही जी उणीव आहे, हा मधला जो माध्यमाचा प्रश्न आहे, संस्कृत भाषेचं माध्यम, ते थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला हा सगळा अर्थ कळतो. इतका साधा आणि सोपा अर्थ आहे हे आपल्याला नंतर लक्षात येतं की अरे याच्यात काही फार अवघड नव्हतंच. फक्त आपण ते कधीही त्या दृष्टीने वाचलं नाही, त्या दृष्टीने त्याच्यावर विचार केला नाही. काल जे मी म्हटलं की पठण, मनन, चिंतन आणि निधिध्यास या अभ्यासाच्या 4 पायऱ्या आहेत. तसं आपण पठण करतो, मनन म्हणजे पाठांतर करून ते मननही होतं पण त्याच्यावरती चिंतन होत नाही. निधिध्यासही काही वेळेला होतो. निधिध्यास म्हणजे सातत्याने. आता रोज म्हणणारे पण लोक आहेत. आरतीनंतर रोज मंत्रपुष्प, विशेषतः आपण गणपतीत नवरात्रात म्हणतो, पण रोज म्हणणारे सुद्धा निधिध्यास करणारे लोक आहेत. पण मधलं हे जे चिंतन आहे हे होत नाही. आणि ते कुठेतरी आपल्याला कळावं, समजावं, हा माझा याच्या मागचा हेतू आहे. मंत्रपुष्पांजलीचा अर्थ घेण्यामध्ये हिंदूंची ही जी राष्ट्रीय प्रार्थना म्हटलं तरी चालेल असा हा मोठा आबाल वृद्धांच्या हृदयामध्ये ज्योत जागवणारा असा हा जो एक विश्वगीत आपण त्याला म्हणूया, त्या विश्वगीताची सुरुवात ज्या मंत्रापासून केलेली आहे त्या मंत्राला साजेसा अर्थ मी आता म्हटलेल्या सर्वत्र सुखिनः सन्तु आणि ओम सहनाववतु या 2 मंत्रांमध्ये आहे. म्हणून मी आज नमनाला पहिले ते 2 श्लोक घेतले. आता हे सामान्यांपर्यंत पोहोचवताना मंत्रपुष्पांजलीमधला अर्थ कळत समजून घेताना अनुभूतीचा आनंद घेतला. म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नाहीयेत, त्या शब्दांच्या उच्चारताना आपल्याला येणारे जे अनुभूती आहेत, अनुभव आहेत, आपल्या शरीरामध्ये जी कंपनं निर्माण होतात. आणि म्हणून मंत्रपुष्प मनात कधीच म्हणत नाही, मोठ्याने जागर करतात. त्याचे ध्वनिशास्त्र लपलेले आहे त्याच्यात. एक वेळ फार म्हणवलं नाही तर आरती मनात म्हणली जाते, पण मंत्रपुष्प मनात कधीच म्हटलं जात नाही. कारण त्याच्यामधले जे शब्द आहेत ते त्या देवतेला आकर्षित करण्याची शक्ती त्या उच्चारांमध्ये, ध्वनिलहरींमध्ये. आणि म्हणून अशा या मंत्रपुष्पाकडे आपण आज वळूया. तुम्हाला याच्या अनुभूतीचा आनंद लुटता यावा हाच त्याच्या मागचा हेतू आहे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे पहिला श्लोक जो आहे, खरं म्हणजे असं लिहिताना इथे श्लोक प्रमाणे लिहिलेलेच नाहीयेत. पुस्तकात देताना ते सलग दिलेले आहेत. पण तसे जर पाहिले तर त्याची 4 कडवी 4 श्लोक आहेत. पहिला श्लोक आहे ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन तेह नाकम महिमानाः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. इथे पहिला श्लोक संपतो. आता यातला कर्ता काय आहे? देवाः अयजंत. कर्ता देव आहे, क्रियापद अयजंत आहे. अयजंत म्हणजे पूजा केली, देवांनी पूजा केली. आता इथे हा जो देव शब्द आहे तो आपण ज्या अर्थाने देव म्हणतो तो नाही. पुरुष सुक्तामधला जर अर्थ पाहायला गेला तर त्या ठिकाणी द्यू म्हणजे तेजस्वी लोकांची जी पिढी आहे, त्या तेजस्वी लोकांमधलं जे तेजस्वीत्व आहे त्याला देव म्हटलेलं. आणि म्हणून अशा ह्या तेजस्वी लोकांनी, देवांनी पूजा केली अयजंत. कोणाची आणि कशी केली आहे? यज्ञेन यज्ञम. फार सुंदर कल्पना आहे. यज्ञाद्वारे यज्ञ पुरुषाचीच पूजा केली. म्हणजे ज्याची पूजा करायची तोही यज्ञ, ज्या साधनांनी करायची तोही यज्ञ, क्रिया जी करायची तीही यज्ञाचीच करायची आहे. या यज्ञ शब्दामध्ये त्याग भावना आहे. यज धातू आहे. पूजा करणे, त्याग करणे. जी आपण गोष्ट दुसऱ्याला देतो त्यामध्ये आपलत्व जे आहे, आपलं जे स्वामित्व आहे ते नष्ट करायचं आणि ती दुसऱ्याला अर्पण करायची. पूजा करताना आपले भाव जे आहे, चित्त भाव जे आहे, चित्तातले, मनातले, ते सगळे भगवंताला आपण अर्पण करतो. आणि म्हणून अयजंत मध्ये हा भाव अर्पण करण्याची वृत्ती आहे. तर देवांनी यज्ञाच्या द्वारे
यज्ञातल्या महापुरुषाची किंवा ज्याला आपण प्रजापती म्हणूया. प्रजापती ही संज्ञा अशी आहे की या स्वर्गाचा किंवा या संपूर्ण त्रिखंडाचा तिन्ही लोकांचा कारभार पाहण्यासाठी इंद्राने जसे आपले मंत्री असतात मंत्रीगण तसे काही प्रजापती नेमलेले असतात. त्यांना प्रजापती शब्द लावला होता. म्हणजे आपण आज ज्याला आमदार खासदार म्हणतो ज्यांनी समाजाची सेवा केली पाहिजे अशा अर्थाने हे प्रजाचे पालन करते ते प्रजापती. तर त्या यज्ञातल्या प्रजापती रूप पुरुषाची किंवा प्रजापतीचं पूजन या यज्ञातल्या यज्ञाच्या क्रियेद्वारे देवांनी केलं. म्हणजे काय बरोबर साधा अर्थ या ओळीचा असा झाला की देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचं पूजन केलं. तर एवढं सांगून काहीच कळत नाही. म्हणजे काय केलं नेमकं काय केलं तर या यज्ञ संकल्पनेमध्ये त्याग भावनेचा जो अर्थ आहे त्याच्याशी याचा संबंध जोडलेला आहे की आपण जी कर्म करतो ती त्यागवृत्तीने केली पाहिजे. फळाची अपेक्षा न ठेवता. पुन्हा गीतेतलं सार तेच येतं. कोणतंही कर्म करताना यानी मला काय मिळेल हे मी करेन पण मग मला काय फायदा आहे. प्रत्येक खेपेला माझा फायदा या कर्माचं फळ असा विचार न करता ज्या वेळेला तुम्ही त्यागमय कर्मांचा वापर करता किंवा त्यागमय वृत्तीने कर्म करता त्यावेळेला हा जो घालून दिलेला यज्ञाचा आदर्श आहे हा यज्ञाचा आदर्श जगाचा उद्धार करण्यासाठी. यज्ञ संकल्पना म्हणजे केवळ अग्नी पेटवायचा आणि त्याच्यामध्ये तीळ तूप जवळ सगळ्याचं आहुती टाकायची असा संकुचित अर्थ नाही. तुम्ही जर यज्ञ संकल्पनेवरती आधारित संपूर्ण यजुर्वेद आहे अख्खा वेद यजुर्वेद हा यज्ञ संकल्पनेचंच विवरण करतो म्हणजे त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. एवढा मोठा वेद ज्या एका शब्दांचं वर्णन करण्यासाठी ऋषीमुनींनी एकत्र आणलेले सूक्त आहेत तर त्या अर्थी या यजुर्वेदाचा अर्थ किंवा या यज्ञ संकल्पनेचा अर्थ थोडक्यात जर सांगायचं म्हणलं लांब व्हायला तर खूप त्याच्यामध्ये क्लिष्ट अर्थ आहे. फक्त एवढंच सांगता येईल की आपण आपल्या माणसाच्या संदर्भात किंवा व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा यज्ञ करत असतो रोज. जी माझी स्वतःची कर्तव्य कर्म आहेत माझ्या वाट्याला आलेलं कर्म. गृहस्थाश्रमी असेल तर त्याच्या वाट्याला आलेलं कर्म. स्त्री असेल तिच्या वाट्याला आलेलं कर्म. विद्यार्थी वर्ग असेल त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म अभ्यासच आहे. स्त्रीचं आहे अन्न शिजवून तृप्ती करणं. ही जी आपल्या वाट्याला आलेली कर्म आहे किंवा जी आपण स्वविहित कर्म म्हणून निवडलेली आहेत ती कर्म प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून करायची आणि ती सगळीच्या सगळी कर्म यज्ञार्पण वृत्तीने भगवंताला अर्पण करून टाकायची. याच्या इदम न मम म्हटल्यासारखं ह्याच्यात माझं काहीही नाही मला याच्या फळांची अपेक्षा नाही. मी तुझी पूजा केली का मग मला हे मिळालं पाहिजे. मी हे स्तोत्र म्हणतो मला यातलं फलश्रुती सगळी मिळाली पाहिजे. अशा वृत्तीने न करता यज्ञ वृत्ती आहे. आणि यज्ञाचं जे शास्त्रीय संशोधन परदेशात झालंय की यज्ञामधल्या गायीच्या गौऱ्या ज्या आपण म्हणतो शेणाच्या त्याच्यात ज्वलनातून निर्माण होणारे जे धुलीकण आहेत त्याच्याशी जर तुपाचा गायीच्या तुपाचा संयोग झाला तर ते वातावरणातल्या दुष्ट रोगजंतूंचा नाश करतात. सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून वातावरणाच्या शुद्धीसाठी पर्यावरणाच्या शुद्धीसाठी यज्ञयाग केले जातात. आणि मग यज्ञामध्ये विशिष्ट आहुती आता नवचंडीचा यज्ञ असेल तर वेगवेगळ्या मंत्रांच्या आहुत्या आहेत. गणेश याग असेल तर गणपतीच्या मंत्राच्या आहुत्या आहेत. अशा ह्या वेगवेगळ्या यज्ञाचे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या मंत्रांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने हवन करण्याची पद्धत आहे आणि हा सगळा यजुर्वेद आहे. तेव्हा या संपूर्ण यज्ञयागामध्ये जी भावना आहे ती महत्वाची आहे. आपण वदनी कवळ घेता जाणीजे वदनी कवळ घेतात उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म म्हणजे जेवण हे सुद्धा यज्ञकर्म आहे का. बरोबर. आपण ह्या पोटातल्या अग्नीला ती आहुती देतोय इतक्या पवित्र भावनेने खायचं आहे ते सात्विकतेने. केवळ पोट भरायचं म्हणून आवडताच पदार्थ खाल्ला असं नाही. यज्ञामध्ये एकाच गोष्टीची आहुती दिली जात नाही. कमीत कमी 5 आहुतीची पदार्थ असतात. त्याला समिधा म्हणतात. 5 प्रकारची वनस्पती आहेत. त्या वनस्पतीच्या वाळलेल्या काड्या ज्या म्हणतो त्याला समिधा असं म्हणतात. त्यांची आहुती दिली जाते. आणि म्हणून षड्रस आपण जे पोटात गेले पाहिजे म्हणतो कटू आम्ल तिक्त लवण
हे सगळे रस आपल्या पोटात गेले पाहिजेत, कडू, आंबट, तिखट, खारट, गोड. तेव्हा या सगळ्यांची आहुती आपल्यामध्ये पडली पाहिजे, तेव्हा ते यज्ञकर्म जेवणाचं पूर्ण होतं. तर अशा ह्या त्यागाच्या कर्मातून जगाचा जेव्हा उत्कर्ष करायचा असतो, त्यावेळेला हा जगाचा उद्धार करणाऱ्या ऋषीमुनींनी यज्ञाने या यज्ञातल्याच प्रजापतीचं पूजन केलं. आणि यज्ञ हा त्या काळच्या उपासनेतला सगळ्यात पहिला धर्मविधी होता. उपासना जशी सुरू झाली त्या काळामध्ये पहिला धर्मविधी जर कुठला सांगितला असेल तर यज्ञेन यज्ञ अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि असं. तो धर्म पहिला धर्म आहे. कुठला? यज्ञ करणं. आणि आज आपण आपला पहिला धर्मच विसरून गेलो. यज्ञ यागाला नावं ठेवायची, यज्ञयाग किती वाईट आहेत, यज्ञामध्ये कशी नासाडी केली जाते एवढंच सांगितलं जातं. याच्या उलट पंक्तीच्या पंक्तींमध्ये किती अन्न वाया जातं ह्याचं नाही उजळणं. पण यज्ञामधल्या आहुत्या दिसतात. तेव्हा ज्या गोष्टी मागचं शास्त्रीय तत्व लपलेलं होतं, आपल्याला माहीत नव्हतं, त्याचा अभ्यास या पूर्वजांनी केलेला होता. आणि म्हणून हे प्रारंभीचे धर्मविधी, उपासनेच्या सुरुवातीला करण्याचे जे धर्मविधी आहेत, हे या मंत्रामध्ये आपण आपल्यावरच ठसवलं. आपण आपल्यालाच सांगतो हे सगळे मंत्रातून. काय सांगतोय की नाही, तुम्ही जे काही कर्म करताय ते कर्म त्यागमय वृत्तीने करा. आमच्या कर्माची फळं आम्हाला मिळालीच पाहिजेत असा अट्टहास धरू नका. अशा अर्थाने तानि धर्माणि प्रथमानि आसन, हा सगळ्यात पहिला प्रथम आद्य असा हा धर्मविधी आहे. महिमा आसन तेह नाकम, नाक म्हणजे स्वर्ग. संस्कृतमध्ये स्वर्गाला नाक शब्द. तर हा जो तेह, त्याच्यामुळे काय होईल हे असं जर तुम्ही यज्ञाद्वारे पूजा केली तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. स्वर्ग याचा अर्थ तुमचं जे काही देवतांचं इष्टस्थान आहे किंवा जिथे खूप काही सुख आहे अशी आपली कल्पना आहे. महिमानः तेह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. यज्ञाचरणांनी महिमान म्हणजे मोठेपणा प्राप्त करून, यज्ञाचरणामधून लोकांना गौरव प्राप्त करून त्यांनी काय केलं? स्वर्गाचं स्थान प्राप्त केलं. जणू काही देवांनी स्वर्गाची निर्मिती केली. स्वर्ग म्हणजे काय? ज्या ठिकाणी दिव्य लोक यज्ञयागादी क्रियांद्वारे पुण्यफल मिळवून त्यागमय वृत्तीने सुखोपभोग घेतात ते कर्म. तुम्ही एखादा नवस बोलल्यानंतर केलेल्या कर्माचं फळ, नवस पिटला की संपतं. पण तुम्ही निष्काम भावनेने भगवंताची जर आळवणी केली तर तुमचं पारलौकिक कल्याण तर होतच, आध्यात्मिक कल्याण तर होतच, पण त्या जोडीला ऐहिक कल्याण पण येत राहतं मागोमाग. तसं या देवांचं झालेलं आहे. या देवांनी यज्ञयागादी क्रिया केल्या, त्यांना स्वर्गप्राप्ती तर झाली, पण नुसतं स्वर्गात जाऊन राहिले नाहीत ते अप्सरांचे नाच बघत. आपल्याकडे फार त्याचं विडंबन केलंय. इंद्र काय करतो तर म्हणे अप्सरांचे नाच बघत बसतो आणि सुरापान करतो, असं त्याचं वर्णन नाही. जर यजुर्वेद मुळातून वाचायला घेतला तर आपल्याला त्याच्यामधले सगळे अर्थ कळतात. आणि इंद्र हा कोणी एक व्यक्ती नव्हता, ते एक पद होतं. जो विश्वाचं सार्वभौमत्व सांभाळतो असं तो एक पद होतं राजाचं. त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. आणि म्हणून पहिल्या कडव्याचा अर्थ असा करायचा आहे की यज्ञ म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठी, समष्टीच्या कल्याणासाठी जे केलं जातं असं त्यागरूप कर्म. आणि अशा कर्मांना ज्यावेळेला ईश्वराचं सहाय्य मिळतं, ईश्वराकडून त्याला आपल्याला अधिष्ठान प्राप्त होतं, त्यातून निर्मळ स्वर्गीय आनंद प्राप्त होतो. आपल्याला स्वर्ग मिळतो म्हणजे काय आपण स्वर्गात जाऊन राहतो तिथे वेगळं घर असतं असं नाही. स्वर्ग याचा अर्थ स्वर्गीय आनंद. मग हा निर्मळ आनंद कसा आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम कालचं, की ज्या आनंदामध्ये दुःख नाहीच, निर्मळ आनंद आहे. आणि त्या आनंदाला कशाचीही बाधा येत नाही. तो आपल्यापासून कोणीही हिरावून नेऊ शकत नाही. आपल्या हृदयामध्ये तो ओसंडून वाहतो. आपल्या हृदयामधला वाहणारा आनंद ज्यावेळेला ओसंडेल त्यावेळेला तो समोरच्याला वाटायचा प्रयत्न आपण करतो. एखादी गोष्ट आपल्याजवळ भरपूर असली की आपण सगळ्यांना देत सुटतो, तसं आहे. तेव्हा हा स्वर्गीय सुखाचा, स्वर्गीय आनंदाचा लाभ या यज्ञयाग संस्कृतीतून लोक घेत होते, दुसऱ्यांना देत होते. आणि जे असं करत होते ते देव. यज्ञयागादी क्रिया करणाऱ्यांना देव म्हटले. आपण आज देव ज्याला म्हणतो ते म्हणजे काय विठ्ठल देव, शंकर देव असा देव नाही. जे त्यागमय वृत्तीने कर्म करणारी जी उच्च जमात ती देव. आणि म्हणून
जिथे पूर्वी देवता निवास करत होत्या अशा स्वर्गामध्ये स्वर्गाचा मोठेपणा ज्यांना कशामुळे प्राप्त झाला? सचंत यत्र म्हणजे जिथे पूर्वे साध्या त्यांनी पूर्वीच साध्य केलेला आहे असा हा स्वर्गाचा मोठेपणा, लौकिक स्वर्गीय आनंद, स्वर्गीय सुख, निर्मळ आनंद आम्हाला या यज्ञाच्या पूजनातून मिळतो. अशी ही पहिली ऋचा यज्ञाचं महत्त्व वर्णन करणारी, त्यागभावनेचा गौरव करणारी किंवा जगाचा आदर्श, जगाचा उद्धार करण्यासाठी ज्या ऋषीमुनींनी यज्ञाचा आदर्श, यज्ञाचा विधी आपल्या समोर मांडला, त्या विधींचं जे सगळं जे सविस्तर वर्णन आहे, ती वेदी कशी बांधायची, यज्ञ करण्यासाठी जे होमकुंड बांधतात त्याला वेदी म्हणतात. तर ते होमकुंड किती बाय कितीचं करायचं, ते आयताकृती केलं तर काय अर्थ निघतो, ते त्रिकोणाकृती केलं तर काय अर्थ निघतो. तुम्ही जर चतुर्वेद स्वाहाकार पाहिला, चारही वेदांच्या ह्याच्यामध्ये वेदिकेचा आकार वेगवेगळा आहे. त्रिकोणी आहे, आपल्याला एक साधारण चौकोनी फक्त माहिती असतं, तसं नाहीये. प्रत्येक देवतेच्या यज्ञाच्या होमकुंडाची रचना ही वेगवेगळ्या आकारांची आहे. त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विटांची संख्या वेगवेगळी, इतकं सूक्ष्म त्याच्यामध्ये अध्ययन झालेलं आहे. परंतु आपण जिथे यज्ञ चाललाय तिथे काहीतरी नासाडी चालली, इतक्या जर क्षुद्र वृत्तीने बघणार असो तर आपली वृत्ती कधीच त्यागमय होणारच नाही. आपण नेहमी मला पाहिजे एवढाच विचार करू, मला काहीतरी द्यायचंय कोणाला हा विचारच आपल्या मनात येत नाही. आणि तो आम्हाला यज्ञ संस्कृती शिकवतो. म्हणून ऋषीमुनींच्या संस्कृतीला पर्यायी शब्द आहे यज्ञ संस्कृती. मग ही यज्ञ संस्कृती काय शिकवते तर दुसऱ्याला देण्याचं म्हणजे पैसा अडका देण्याचं नाही. सगळ्यात मोठं जर काय द्यायचं असेल तर आनंद दिला पाहिजे. कुटुंबामध्ये सुद्धा आपल्यामुळे कोणी दुःखी होणार नाही, आपल्यामुळे कोणी कष्टाला जाणार नाही, आपल्यामुळे कोणी दुखावला जाणार नाही, ही भावना ही यज्ञ भावना. मी सगळ्यांना जे देईन त्याच्याने सगळ्यांना सुख मिळेल, सगळे आनंदी होतील, ही जी वृत्ती आहे ही यज्ञाची वृत्ती आहे. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा गीता शिकण्यापूर्वी आपण हे जे छोटे छोटे स्तोत्र घेतली ना, याच्यामुळे तुमची गीतेची बेसिक लेवल ज्याला म्हणतो ती तयार झाली. ह्या सगळ्या यज्ञ यागाचं वर्णन, यज्ञ सृष्टीचं वर्णन, यज्ञ वृत्तीचं वर्णन गीतेने केलं. मग ज्या वेळेला इतके ऋषी मुनी इतक्या हजारो वर्षापूर्वीपासून आजही यज्ञ याग होत आहेत आणि त्यांचं फलित त्यांना प्राप्त होत आहे. पर्जन्य सूक्त म्हणलं की पाऊस पडतो. कुठून येते ही शक्ती? आज कृत्रिम पाऊस पाडण्याची जी शक्ती आहे ना, आलेल्या ढगांना खेचून आणून ते करण्याची, तीच पर्जन्य सूक्ताच्या मंत्रांमध्ये. पण आम्ही गवसलेलं आमच्या जवळच हरवलंय आणि म्हणून आता आम्हाला परदेशातून तंत्र आयात करावी लागतात. आणि वरुण सूक्त, पर्जन्य सूक्त ही जी ऋग्वेदातली सूक्त आहेत ना, त्यांचा खरोखरी अभ्यास केला पाहिजे. एक जन्म पुरतच नाही. यज्ञ संस्कृतीचा अभ्यास करायला एक मानवी जन्म कधीच पुरा पडणार नाही. चतुर्वेदी म्हणा, द्विवेदी, कितीही लोक विद्वान पंडित असले, त्यांच्या अगदी वेदातल्या घडाघडा सगळं पाठ आहे, पण त्याचा अर्थ कळायला, अर्थ समजून घ्यायला एक जन्म अपुरा पडतो. मागच्या जन्माची ज्या वेळेला तुमची तयारी होत तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला थोडंसं कळायला लागतं. आणि आपण तर अजून पहिल्याच पायरीवर आहोत. आणि म्हणून या पहिल्या पायरीवरती फक्त काय आपल्याला बघायचंय, काय शिकायचंय एवढं जरी या जन्मात आपण कळत घेतलं तरी खूप झालं. हळूहळू आपण त्या दिशेने पाऊल टाकणं हे महत्वाचं आहे. तेव्हा आपण आज यज्ञ संस्कृती म्हणजे काय, यज्ञाद्वारे आपल्याला त्याग प्रवृत्तीने कसं मिळत, एखादी गोष्ट त्याग केला की दुसरी गोष्ट मिळते. पोकळी कधी राहत नाही, शास्त्राचा नियम आहे. एखादी गोष्ट एखाद्या याच्यातून काढून घेतली की हवेली ती जागा व्याप्त होते. हवा ती जागा मोकळी राहू देत नाही, निर्वात राहत नाही कधीच. तसं आहे यज्ञ संस्कृतीद्वारे तुम्ही जे जे लोकांना देता ते दुप्पटून तुमच्याकडे येत असतं. आणि म्हणून आपल्याकडे दानधर्माला फार महत्व. यज्ञाच्या वेळेला राजे लोक दानधर्म किती करत असत, किती, याला काही मर्यादाच नाही. विश्वजित किंवा ज्याला आपण अश्वमेध यज्ञ आहे, त्या अश्वमेध यज्ञामध्ये पुढे उल्लेख आलेला आहे त्याचा. अश्वमेध यज्ञामध्ये असं होतं की त्या राजाने संपूर्ण आपल्या संपत्तीचं दान करून टाकायचं, अगदी फक्त मातीचं भांड स्वतःजवळ ठेवायचं. सोनं, चांदी, पैसा, काडका, वस्त्र सगळं दान करायचं आणि एक फक्त उपर्ण अंगावर ठेवायचं आणि मातीचं भांड आपल्या हातात ठेवायचं. असे याग करणारे, यज्ञ करणारे असे मोठे मोठे लोक आपल्याकडे होऊन गेलेले. आणि अशा वेळेला या यज्ञ संस्कृतीचं महत्व आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये किती मांडलेलं आहे, या मंत्रपुष्पाच्या पहिल्या मंत्रातून आपल्याला त्याची ती थोडीशी पूर्वकल्पना येऊ शकते.
तेव्हा देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञरूप प्रजापतीचं जे पूजन केलं, त्या यज्ञ आणि तत्सम उपासनेच्या प्रारंभीचे विधी सांगितले, त्यामुळे त्यांना यज्ञाचरणाने फार मोठं स्थान, मोठेपणा, गौरव आणि स्वर्गीय सुख प्राप्त झालं. या यज्ञ संस्कृतीचं हे वर्णन. आता दुसऱ्या श्लोकाकडे वळू. दुसऱ्या श्लोकाची सुरुवात केली आहे, ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो. कोणाला नमस्कार आहे? वैश्रवण. आपण म्हणताना काय होतं, हे मंत्रपुष्प म्हणताना सुद्धा आपण तोडतो शब्द वेगळ्या ठिकाणी. राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै, आपण वै इकडे घेऊन जा आणि श्रवणाय कुर्महे करतो, तसा नाही येतो. वैश्रवण हा एक शब्द आहे. राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै असं नाही येत. नमो प्रसय्यसाहिनेपाशी वाक्य पूर्ण होत आहे. राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो, मी नमस्कार करतो. कोणाला? वैश्रवणाय. हा वैश्रवण कोण आहे? फार मोठा पराक्रमी राजा आहे. आपण या वैश्रवणाचा विश्रावस नावाचा राजाचा मुलगा तो वैश्रवण, कुबेराला उद्देशून म्हणतो. वैश्रवण हे कुबेराचं दुसरं नाव. विश्रवसचा पुत्र तो वैश्रवण. मग हा जो कुबेर आहे हा रावणाचा सख्खा भाऊ आहे, सावत्र भाऊ आहे. सावत्र म्हणण्यापेक्षा ज्याला आपण हे म्हणतो ना, दोन आई वेगवेगळ्या असणाऱ्याला काय म्हणतो? सावत्र. तर ह्या विश्रवस राजाची ज्या पत्नी होत्या त्यांना रावण, कुंभकर्ण, विभीषण, कुबेर आणि एक कन्या शूर्पणखा अशा त्यांची मुलं आहेत. तर त्यातल्या आई ही होती ही राक्षसीण आणि वडील जे आहेत ते ऋषी आहेत. विश्रवस ऋषी आहेत. त्यांचे जे वडील आहेत विश्रवसाचे ते पुलस्त्य ऋषी. पुलस्त्य ऋषी तर एवढे पराक्रमी आणि एवढे विद्वान दाखवलेले आहेत. दशग्रंथी ब्राह्मण म्हणून रावणाला सुद्धा दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. तर त्याच्यामधलं जे ऋषी तत्व जे आलेलं आहे ते विभीषणामध्ये आलेलं आहे, कुबेरामध्ये आलेलं आहे. परंतु आईकडनं जे राक्षसी तत्व आलेलं आहे ते रावणामध्ये दोन्ही थोडं थोडं आलंय. वडिलांचंही आलंय आणि आईचंही आलंय. कुंभकर्ण हा पूर्णपणे राक्षसी आहे, शूर्पणखा पूर्णपणे तामसी आहे, राक्षसी आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींचा राक्षसांशी पण विवाह होत असे आणि त्यापासून होणारी जी प्रजा होती ती काही तामसी, काही सात्विक, राजसी अशी निर्माण होती. तर हा वैश्रवणाला इथे का नमस्कार केला? तर हा कुबेर आहे. कुबेर कोण? तर देवांचा खजिनदार. देवांचा जी संपत्ती असते त्याचा सांभाळ करणारा जो कोश सांभाळणारा कोशागार, खजिनदार. तर या कुबेर हा सगळ्यामध्ये पराक्रमी असा राजा होता. कुबेराला हरवणं त्या काळामध्ये कोणालाच शक्य नव्हतं आणि म्हणून या कुबेराला इथे नमस्कार. नमो वैश्रवणाय म्हणून वै वेगळा काढू नका. नुसत्या श्रवणायला काही अर्थ राहत नाही. वैश्रवणाय नमो. कसं आम्ही करतो? वयं वैश्रवणाय नमो कुर्महे, नमस्कार करतो. कसा आहे तो? राजाधिराज आहे. चतुर्थी विभक्ती संस्कृतमध्ये ज्याला नमस्कार करायचं त्या शब्दांची चतुर्थी करतात. म्हणून राजाधिराजाय चतुर्थी केली आहे. आम्हाला ह्या राजाधिराज सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या कुबेराला नमस्कार करायचा आहे. तो कसा आहे? प्रसह्य साहिने. थोडासा वैदिक शब्द आहे हा, अलीकडच्या संस्कृतमध्ये फारसा वापरत नाही. प्रसह्य शब्दाचा अर्थ आहे अनुकूल. आपल्याला जे काही फेवरेट असेल, आपलं जे अनुकूल, आम्हाला जे हवं आहे अशा अर्थाने. आमचं सगळं काही अनुकूल घडू दे. अनुकूल म्हणजे काय? योग्य. जेवढं हवं तेवढं, अति पण नको आणि कमी पण नको, याला म्हणायचं अनुकूल. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी घटना प्रतिकूल, त्याच्या विरुद्ध अनुकूल. एखादं वातावरण प्रतिकूल आहे, मला इथं काही करूच शकत नाही कारण सगळं वातावरण सभोवताचं प्रतिकूल आहे आणि त्याच्या उलट असतं अनुकूल. मग आम्हाला अनुकूल घडणाऱ्या घटना घडवणारा कोण आहे? तो कुबेर आहे. राजाधिराजाय प्रसह्य साहिने चतुर्थी केली आहे पुन्हा, प्रसह्य साहिन शब्दाची. हा जो प्रसह्य साहिन म्हणजे काय? तर आम्हाला अनुकूल घडवणारा, आमचं इष्ट कल्याण ज्यात आहे अशा गोष्टी घडवणार. आमचं अनुकूल म्हणजे आम्हाला खूप पैसा मिळवून देणारा असा इतका संकुचित अर्थ नाहीये. तो अर्थ याच्यात गृहीत येतोच पुढे शेवटी. परंतु कुबेर आम्हाला केवळ पैसा देत नाही, तर त्या अशी संपत्ती देतो
की ज्या संपत्तीमुळे चिरंतन सुख मिळणार, चिरंतन आनंद मिळणार. काही वेळेला संपत्ती वाईट मार्गाने आली. आपण अलक्ष्मीचा उल्लेख श्री सूक्तात पाहिला. आणि म्हणून राजाधिराजाय प्रसह्य साहिने वैश्रवणाय वयम नमः कुर्महे, आम्ही नमस्कार करतो. अशा हा राजाधिराज जो आहे राजांचा, तो सर्व काही आम्हाला अनुकूल घडवून आणणाऱ्या वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. पुन्हा कसा आहे, समे कामान कामकामाय मह्यम, मह्यम पुढे दिले ददातु, कामेश्वरो वैश्रवणो ददातु, मह्यम ददातु, मला देवो. काय देवो, मे कामान, माझे जे काम म्हणजे माझ्या ज्या वासना आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत, कामना आहेत, स मे कामान ददातु. मी कसा आहे, कामकामाय, कोणाला द्यावं त्यांनी ज्याला द्यायचं त्याची पुन्हा चतुर्थी असते. कामनांची इच्छा करणाऱ्या मला, कामकामाय मह्यम वैश्रवणः मे कामान ददातु. कामनांची इच्छा करणारा किंवा ज्या ज्या माझ्या काही इच्छा मनामधल्या आहेत त्या सगळ्या माझ्या इच्छा मनात इच्छुक असणाऱ्या मला माझ्या कामनांची पूर्ती करण्यासाठी या वैश्रवणाने सगळ्या कामना पूर्ण द्याव्यात अशी प्रार्थना. 6 म्हणजे 6 वैश्रवणः मे कामान, माझ्या इच्छा आकांक्षा इच्छुक अशा मला. कसा आहे तो, कामेश्वर आहे. ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे असलं पाहिजे ना, तर तो आपल्याला देईल. हा मुळातच कामनांचा वर्षाव करणार आहे, कामेश्वर आहे, कामनांचा ईश्वर आहे. म्हणजे तुमच्या मनात येईल ती इच्छा तो पूर्ण करू शकतो. जसा कल्पवृक्ष असतो, कामधेनू असते, चिंतामणी असतो. या 3 संकल्पना आपल्या अध्यात्मामध्ये आहेत. कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी. चिंतिलेलं देतो तो चिंतामणी, इच्छिलेलं देतो तो कल्पवृक्ष, कल्पिलेले देते ती तो कल्पवृक्ष, आणि आपल्या कामना पूर्ण करणारी गाय ती कामधेनू. तर अशा ह्या सगळ्या कामकामनांचा जो ईश्वर तो कुबेर, तो वैश्रवण. आणि म्हणून या वैश्रवण कुबेराला या दुसऱ्या मंत्रामध्ये महाराज ही पदवी दिलेली आहे, राजाधिराज म्हटलेलं आहे. आणि म्हणून उपासकाची प्रार्थना ऐकून घेणाऱ्या प्रभू वैश्रवणाला माझा नमस्कार आहे. आणि सगळे उपासक आम्ही आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या राजाधिराजा वैश्रवण महाराजांना नमस्कार करतो. हा जो कुबेर आहे, या कुबेराचं वर्णन करायला गेलं किंवा माहिती सांगायला गेली तर 1-2 तास लागतील. पण थोडक्यात एवढंच आहे की हा कामेश्वर जो आहे हा कोणाच्या कामना पूर्ण करतो, जो समष्टीसाठी समाजासाठी मागतो त्याच्या. वैयक्तिक स्वार्थाच्या कामना हा पूर्ण करत नाही. कुबेराचं वर्णन जर पाहिलं तुम्ही तर रावणापेक्षा फार वेगळ्या स्वभावाचा हा दाखवला. अतिशय सात्विक आहे. आता देवांचा खजिना सांभाळण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली आहे तो किती प्रामाणिक आणि किती योग्य रीतीने वागणारा असला पाहिजे. आणि म्हणून त्या काळचे राजे लोक हे संपूर्ण प्रजेचं पालन करण्याची जबाबदारीची धुरा आपल्या अंगावर आहे असं मनामध्ये कायम विचार करून ते राजाच्या सिंहासनावरती त्या गादीवरती बसत असत. हे सिंहासन माझं आहे, मी पराक्रमाने कमावलंय, माझा अधिकार आहे. तुम्ही ते विक्रमाचे सिंहासन 32 जर सिरियल ऐकली असेल किंवा त्याचं जर पुस्तक वाचलं असेल, त्या सिंहासनाला अशा 32 पुतळ्या होत्या, पावल्या होत्या सोन्याच्या. आणि त्या एक एक जिवंत होत्या. आणि सांगतो भोजराजाला की हे विक्रमादित्याचं सिंहासन त्याला जमिनीमध्ये गाडलेलं उज्जैनला सापडलं. तर त्यावेळेला ह्या सिंहासनाला आपल्या ह्याच्याने येऊन आपण ते सिंहासन आपल्याच पूर्वजांचं आहे म्हणून घ्यावं म्हणून त्याने तो विचार केला. सोन्याचं सिंहासन होतं. पण त्यावेळेला एक पुतळी सजीव होते आणि त्या विक्रमादित्य राजाची विक्रमाचे सगळे पराक्रम ती वर्णन करते. आणि शेवटी म्हणते बघा असा हा विक्रम राजाचं हे सिंहासन आहे का तुझ्यामध्ये हा गुण, तर या सिंहासनाला स्पर्श कर. अशा 32 पुतळ्या त्याला लावलेल्या त्या सोन्याच्या आणि त्यांनी 32 गुण त्या विक्रमाचे सांगितलेले आहेत. एवढा जो राजा विक्रमादित्य होता म्हणून विक्रम संवत सुरू झाला. आपल्याकडच्या राजे लोकांचा इतिहास का वाचायचा, त्यांच्या पराक्रमांच्या गुणांच्या कथा का वाचायच्या, त्यातला अंश तरी आपल्यात यावा. भोजराजा एवढा पराक्रमी होता परंतु त्या सिंहासनावर बसण्याचं धारिष्ट झालं नाही. त्यांनी नमस्कार केला की माझ्या पूर्वजांमध्ये एवढे गुण होते, माझी ताकद नाही याच्यावर बसण्याची, मी फक्त याची पूजाच करू शकतो. तेव्हा अशा या राजाधिराज कुबेराचं सुद्धा खूप मोठे मोठे वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये आपण आता जायला नको.
केवळ या दुसऱ्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून ओम राजाधिराजाय प्रसय, आता प्रत्येक ह्याला पहिल्यांदा ओम लावलेला आहे, कारण हा मंत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतला, सलग मंत्र नाही येते. म्हणून पहिला ओम यज्ञेन यज्ञम, आपली कुठल्याही मंत्राची सुरुवात ओमने होते. दुसऱ्याही श्लोकाच्या आधी ओम लावलेला आहे. त्या ओमला असा वेगळा अर्थ नाही. ओम म्हटलं की आपल्यामधली जी सुप्त शक्ती आहे ती जागृत होते. उम प्राणायामामध्ये सुद्धा तुम्ही हा करता, तर त्यावेळेला आपल्यामधल्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्या जागृत होऊन आपण ज्याला अलर्ट म्हणतो इंग्रजीमध्ये, आपण सावधचित्त होतो आणि आपण काय करतोय तिकडे आपलं लक्ष वेधलं जातं. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीची स्तोत्राची सुरुवात ओमनी करतो, मंत्राची सुरुवात. तेव्हा या ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु. प्रार्थना आहे ते ददातु, मला त्यांनी द्यावं, माझ्या इच्छा कामना सगळ्या पूर्ण कराव्या. अशा या वैश्रवण कुबेराला, महाराजाला, राजाधिराजाला माझा नमस्कार असतो. तिसऱ्या श्लोकाकडे. तिसऱ्या श्लोकाचे 2 भाग पडतात. पहिला प्रथमार्ध आहे आणि दुसरा वेगळ्या ठिकाणून घेतलेला आहे. ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम, इतका हा पहिला भाग. या पहिल्या श्लोकातला पहिला जो अर्ध भाग आहे, प्रथमार्ध त्याला म्हटलंय, तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? स्वस्ती. स्वस्ती शब्दाचा अर्थ आहे कल्याण. जे कल्याण करतं ते स्वस्ती करोती ती स्वस्तिक. म्हणून स्वस्तिक जे आपण काढतो हे कल्याणकारक असं यंत्र किंवा आकृती आहे. अणूची फिरण्याची जी गती आहे ती स्वस्तिकाने दाखवली. म्हणून स्वस्तिक कधी उलटं काढायचं नाही, विनाशकारी होतं. शुभकारक जे आहे ते उलटं काढलं की नेहमी विनाशकारक होतं. म्हणून स्वस्ती या शब्दाचाच अर्थ आहे कल्याण. कल्याणामध्ये केवळ सुख नाही, तुम्हाला जे इष्ट आहे, तुम्हाला जे तुमच्या बाबतीत घडायला पाहिजे ते मंगल कल्याणकारक, जे तुम्हाला आवडलं नाही तरी चालेल. आता मुलांना अभ्यास आवडत नाही, पण आई काय सांगते, नाही करायलाच पाहिजे, हे तुम्हाला करणं, याच्यातच तुमचं भलं आहे, याच्यातच तुमचं कल्याण आहे, याच्यातच तुम्हाला पुढे प्रगती आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी, अशा काही क्रिया, अशा काही विधी लिहून ठेवल्या आहेत की ज्या स्वस्तिकार आहेत. त्या तुम्हाला आवडो ना आवडो, त्या तुम्ही दैनंदिन आपल्या कर्मामध्ये त्याचा अंतर्भाव केला पाहिजे. त्यातलंच आहे की पूजा, अर्चा, आरती, मंत्रपुष्प हे आहे. म्हणून ओम स्वस्ती एवढा या एका स्वस्ती शब्दामध्ये अर्थ लपलेला आहे. साम्राज्यम, भौज्यम हे सगळे शब्द महाराज्य माधिपत्यमयशी संबंधित आहे. हे कसे आहेत हे ज लावून ही विशेष भाववाचक नामं केलेली आहे. साम्राज्य झालंय, आमचं राज्य कसं असावं? सर्व कल्याणकारी असावं, सगळ्यांचं ज्याच्यात कल्याण होईल असं जे आहे ते आमचं राज्य असं. म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही दुःखी असू नये, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, सगळ्यांचंच भलं झालं पाहिजे. भलं हा शब्द कल्याण मराठीमध्ये बोलीभाषेत वापरला जातो. तेव्हा आमचं राज्य हे साम्राज्य असावं. आणि भौज्य, भौज्य याचा अर्थ आहे जिथे खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याची सुबत्ता आहे. काल आपण नैव भोजनम नैव भोक्ता, अहम नैव भोजनम नैव भोज्यम न भोक्ता पाहिलं. तेव्हा भोजन, भोज्य आणि भोक्ता यातलं जे भोज्य म्हणजे खाद्यपदार्थ, पदार्थ, वस्तू, ते आमच्या राज्यामध्ये मुबलक असावेत असा भौज्य शब्दाचा अर्थ आहे. ही राज्याची विशेषण आहेत. आमचं राज्य कसं असलं पाहिजे? एक तर सगळ्यांचं स्वस्ती म्हणजे कल्याण करणार असलं पाहिजे. आता राज्य असं केव्हा होईल? जर राजा तसा असेल तर नाही. म्हणून आधी त्या राजाला, कुबेराला नमस्कार केला आणि मग हे राज्य कुबेराप्रमाणे आमचं पृथ्वीवरचं राज्य तसंच असलं पाहिजे. साम्राज्य असलं पाहिजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, समभाव ज्याच्यात असतो ते साम्राज्य. समराज्यम साम्राज्य. भौज्य जिथे खाण्यापिण्याची सुबत्ता आहे, कुठल्याही प्रकारच्या खाद्यवस्तूंची कमतरता नाही. स्वराज्यम आहे पुन्हा, ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही आहे. स्वराज्य, स्वराज्य, प्रत्येक नागरिक हा राजा आहे जणू. म्हणजे लोकशाहीची कल्पना वेदामधली, आत्ताची नाही. लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेलं राज्य ते स्वराज्य.
तेव्हा आमचं राज्य हे कल्याणकारी असावं, सगळ्यांचं कल्याण करणारं असावं, आमच्या राज्यामध्ये सगळ्या उपभोग्य वस्तूंची सुबत्ता असावी, नंतर ते लोकतंत्राधिकाराने चालणार असावं, प्रजातंत्राने चालणारं असावं, लोकराज्य असावं, अशा अर्थाने स्वराज्य. पुढे म्हटलंय वैराज्य. सगळे राज्य शब्दाशी संदर्भित आहेत, परंतु पहा केवढेकडे वेगवेगळे अर्थ घेतले. आधी म्हटलंय स्वराज्य, साम्राज्य, कल्याणकारी राज्य, एकछत्री साम्राज्य ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर घेतलेलं आहे लोकराज्य, भोज्य घेतलंय जिथे खाण्यापिण्याची सुबत्ता आहे. स्वराज्य घेतलं आणि वैराज्याचा अर्थ आहे ज्याला आपण सोप्या वैराग्यासहित जे राज्य ते वैराज्य. म्हणजे ज्या राज्यामधल्या राजाला सुद्धा वैराग्य आहे, त्याची आसक्ती नाही त्याच्यात लुबाडले, आसक्ती रहित लोभरहित राज्य ते वैराज्य. म्हणजे राज्य तर करायचंय, पण हे मला नेमून दिलेलं भगवंताचं काम आहे म्हणून मी हे करतो आहे. प्रजा पालनाचं तंत्राचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे, हे माझं स्वकर्म आहे, विहित कर्म आहे आणि मला ते करायचं आहे. पण त्या ठिकाणी सत्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून करायचं. मला मंत्रीपद मिळालंय, मी राजा झालो म्हणजे माझ्या सगळ्यांनी हुकूम ऐकला पाहिजे अशी त्याच्यामध्ये एकाधिकारशाही नसते, असं ते वैराज्य. म्हणजे त्या काळामधली राज्य कशी होती बघा. एक तर ती लोकतंत्राने चालणारी, प्रजातंत्राने चालणारी होती, स्वराज्य होती, ज्याच्या स्वराज्याचं आणखीन एक विशेषण असतं, ज्याच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन असतं, स्वयंशिस्त. इथे कायदा लागतच नसे. पूर्वीची जी आदर्श खेडी होती किंवा आदर्श राज्य होती, रामराज्य आपण म्हणतो, त्या रामराज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतःचं कर्तव्य काय आहे हे माहिती असायचं आणि तो त्याप्रमाणे वागायचा. शासन त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नसेल, ते खरे स्वराज्य असते. आणि अशा या आसक्तीरहित वैराज्याची सुद्धा पारमेष्ठ्यम पुढचा शब्द घेतलाय, वैराज्यम पारमेष्ठ्यम. पारमेष्ठ्य शब्दाचा अर्थ आहे परमात्म स्वरूप राज्य. आता हे परमात्मनिष्ठ राज्य म्हणजे काय? परमात्माच जणू काही आमचा मुख्य, सगळ्यात शेवटचं जर स्वामित्व कोणाचं असेल तर परमात्म्याचं. म्हणजे प्रजेवरती राजाचं, मंत्र्यांचं, मंत्र्यांवर राजाचा अंकुश, तसं शेवटी सगळ्यांच्या वरचा कोण आहे तर परमात्मा. आणि म्हणून आमचं राज्य हे परमात्म्याला डोळ्यापुढे ठेवून आम्ही चालवतो. जणू काही परमात्म्याचीच आम्हाला प्राप्ती करायची आहे. म्हणजे इथे मोक्ष सुखाची कल्पना करणारं जे राज्य, की या राज्यातल्या प्रत्येकाला मोक्ष मिळाला पाहिजे, या राज्यातल्या प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे, या राज्यातल्या प्रत्येकाचा परमात्मा आहे तो दुखावता कामा नये. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये देव बघणं, माणसात देव बघणं आपण ज्याला म्हणतो, की हे शरीरामध्ये प्रत्येकाच्या देवाचा अंश आहे, जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, हे समजून उमजून कोणालाही कमी न लेखणं, कोणाचाही अपमान न करणं, कोणाच्याही हातून काही वाईट घडणार नाही याची काळजी स्वतः घेणं, अशा पद्धतीने जे चालवलेलं राज्य जगतं त्याला परमात्मनिष्ठ राज्य किंवा पारमेष्ठ्यम राज्यम असं म्हणतात. तर हे जे पारमेष्ठ राज्य आहे याच्यामध्ये विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. सगळे लोक परमात्मनिष्ठ बनले पाहिजेत, म्हणजे त्याला आध्यात्मिक बेस पाहिजे. राजात जर आध्यात्मिक बेसचा असेल तर प्रजा यथा राजा तथा प्रजा. तेव्हा राज्यामध्ये आध्यात्मिक वृत्ती पाहिजे. जो राजा आध्यात्मिक वृत्ती म्हणजे काय, अशी वेगळी वृत्ती नाही लाल रंगाची पिवळ्या रंगाची. तर आध्यात्मिक वृत्ती म्हणजे हेच की सगळं काही माझं माझं असं न करता मी फक्त ह्या सगळ्याचा सांभाळ करणारा आहे, मला सांभाळायला नेमलेला आहे, तर सांभाळ करण्याचं काम मी करतोय, याची मालकी ह्या परमात्म्याची. जसं आपण म्हणतो की हा संसार मला भगवंताने दिलाय करायला, की या ठिकाणी तुझा जन्म झाला आणि या गोष्टी तुझ्याकडनं करवून घ्यायच्या, ही झाली आध्यात्मिक. मी करतो हा मीपणा नसतो त्याच्यामध्ये. म्हणून अशा राज्यांमध्ये राजामध्ये सुद्धा मीपणा नसतो. पारमेष्ठ्यम राज्यामध्ये काय असतं की मी कोणी नाही, हे परमात्म्याचं भगवंताचं अधिष्ठान असलेलं राज्य आहे. या राज्यामध्ये सगळीकडे सुबत्ता, त्यांचं पोट भरलं पाहिजे ही जबाबदारी, किंवा त्यांच्यावरची संकट दूर झाली पाहिजे, शत्रूपासून त्यांचं रक्षण केलं गेलं पाहिजे, ही जबाबदारी त्या राजावर नेमलेली असते. एखादा वॉचमन काय करतो, सुरक्षेचं काम करतो, तसा राजा असतो. हा राजा काय करतो, यामध्ये सगळ्या देशाची सुरक्षा बघण्याचं काम त्याच्यावर नेमलेलं आहे. आणि म्हणून तो नेमून दिलेले काम करणारा असा असतो. स्वतःला सार्वभौम समजत नाही,
खरा असतो तो सार्वभौम, परंतु सुद्धा स्वतःचा नियंता माझ्यावरती कोणीतरी आहे, जो परमात्मा आहे, अशा अर्थाने जे पारमेश्वर राज्य असतं, असं आसक्तीरहित उपभोग्य वस्तूंनी योग्य असणारं, प्रजातंत्राने चालणारं, स्वयंशिस्तीने चालणारं आणि मुक्ती सुखाचे अधिकारी जे बनणार आहेत, असं पारमेश्वर राज्यावरती आमची अधिसत्ता असावी. पारमेश्वर राज्यम महाराजम आधिपत्यमयम, त्याच्यावर आमची सत्ता असली पाहिजे, आधिपत्य गाजवलं पाहिजे, स्वामित्व मिळवलं पाहिजे त्या राज्याने. तेव्हा असं हे राज्य आमचं असावं, हा पहिला प्रथमार्ध या 3ऱ्या श्लोकातला आहे. म्हणजेच काय तर आमच्या राज्यामध्ये उपभोग्य वस्तू जर आहेतच, परंतु आमच्या महाराजाची जी काही वृत्ती आहे, ती वृत्ती ही सगळ्यांवरती सत्ता गाजवण्याची नसून सगळ्यांच्या तंत्राने, सगळ्यांच्या मताने सर्व लोकांना मुक्तीचं साधन मिळवून देणारी अशी ही वृत्ती त्याची असली. पुढे घेतलेलं आहे पुढचा जो द्वितीयार्ध आहे, समंत पर्यायस्यात सार्वभौम सार्वायुषांतार्धात परार्धात पृथ्वीवै समुद्रपर्यंताया एकराळ इति. इथे 3रा श्लोक संपतो. हा 3ऱ्या श्लोकाचा द्वितीयार्ध घेतला. आता समंत पर्याय, समंत म्हणजे आजूबाजूचा परिसर, 4ही बाजूंनी समंतात असमंतामधनं हा पर्यायी दुसरा काय आहे, सार्वभौम राजाचं. म्हणजे सगळीकडे आमचंच राज्य आहे, जिथे नजर जाईल, जिकडे दृष्टी जाईल, जिकडे आपली सत्ता आहे ती सगळी आपल्याच राज्यातली आहे, असा हा समंत पर्यायी आहे. आणि कसा आहे, सार्वभौम राजा आहे. हा काय हो, सार्वायुष, दीर्घायू हो, त्याला सगळ्यांचं आयुष्य त्याला लाभो. सार्वायुष्य म्हणजे सगळ्यांचं आयुष्य जणू काय तो त्याला मिळावं, म्हणजे तो दीर्घायुष्य व्हावा, असा पर्यायाने अर्थ. म्हणजे आमची सार्वभौमत्वाची जी व्याख्या आहे ती कशी आहे, समुद्रपर्यंताया एकराळी, जमिनीपासून पृथ्वीपासून समुद्रापर्यंत, म्हणजे जेवढी भूमी आहे समुद्राने 4ही बाजूने वेढलेली आहे ती, आणि मध्ये जी पृथ्वी आहे, जी भूमी आहे, त्या सगळ्या भूमीवर एकच सत्ता असली पाहिजे, एकच राजाचा अधिकार असला पाहिजे, आणि तो पारमेश्वर राज्य आहे. म्हणून पृथ्वीवे समुद्रपर्यंताया एकराळ, एकराळ म्हणजे एक राज्य, एक वृत्ती. कशी आहे ती, आंतादार पदार्थात, अंतात अपरार्थात असा तो संधी आहे. शेवटी अंत कुठे होतो, समुद्र आणि पृथ्वी याचं जर आपण बघायला गेलं तर क्षितिजावरती आपल्याला जणू काही पृथ्वी पण टेकली आहे, आकाश पण टेकलं, आणि पृथ्वी पण तिथे सागराची मिळते. म्हणजे पृथ्वी आणि सागर, आकाश आणि सागर हे एकमेकांना मिळालेले जिथे दिसतात ती सीमा आहे. म्हणून असमंतात पर्यात इथपर्यंत माझा राज्य असावं. तर हा जो सार्वभौम राजा आहे हा दीर्घायुषी व्हावा, पृथ्वीपासून समुद्रापर्यंत सगळीकडे 4ही बाजूनी त्याचं सार्वभौमत्व राज्यात्व असलं पाहिजे. आता हा जो राजा हा कसा बनतो, अश्वमेध यज्ञ करतो किंवा सार्वभौम होण्यासाठी विश्वजित यज्ञ केला जातो. आपण अश्वमेध यज्ञाचं वर्णन रामायणात ऐकतो, घोडा सोडला जातो, त्या घोड्याला जो अडवेल त्याच्याशी युद्ध करायचं. म्हणजे तो घोडा कशाचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक. घोडा अडवण्याचं सामर्थ्य कोणात असेल त्याच्याशी युद्ध करेल, जो जिंकेल तो सार्वभौम होईल. सगळ्यांवरती सत्ता गाजवणं, सगळ्यांमध्ये श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ केला जात होता. तसाच विश्वजित यज्ञ सुद्धा, सगळ्या विश्वाला जिंकून आल्यानंतर मी जो यज्ञ करत असे, बघा सगळं विश्व जिंकायचंय, पण शेवटी पुन्हा काय करायचंय, यज्ञामध्ये सगळ्याचं दान करून टाकायचं. म्हणजे मी विश्वाचा पराक्रम केला, सगळ्या विश्वावरती माझं स्वामित्व आहे, मांडलिकत्व आहे, सगळे राजे माझे मांडलिक झालेले आहेत, कोणीही मला आता शत्रू उरलेला नाही, मी सार्वभौम आहे. परंतु शेवटी काय करत होतो, अश्वमेध किंवा विश्वजित यज्ञ करतो, यज्ञामध्ये सगळ्याचं दान करून टाकतो, आणि मी कोणीही नाही, माझ्या याच्यामध्ये काहीही नाही, ही जी त्यागाची भावना आहे ती त्याच्यामध्ये दाखवली. म्हणून समंत पर्यायी म्हणजे 4ही बाजूंनी व्यापलेलं असं हे सार्वभौम राजाचं राज्य जे आहे, तो राजा दीर्घायुषी व्हावा, आणि पृथ्वीपासून समुद्रापर्यंत सगळ्यांनी वेढलेलं हे एक राज्य जे आहे ते अंतापासून अपरार्धात. आता इथे अपरार्धात ही फार मोठी आध्यात्मिक शब्द प्रकृती व्यापलेली, त्याला प्रकृती शब्द मी वापरतो. आता हा परार्ध म्हणजे काय, विचार करायला गेला तर पर म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य असं त्याच्यामध्ये लिहिलंय. आता हा पराचा अर्ध, परार्ध म्हणजे शेवटी त्या कालखंडाचं मापन आहे. ते कालखंड किती मोठं मोठं होत जातं. आपला दिवस कसा आहे, 12 तास दिवस, 12 तासाचा म्हणजे 24 तासाचा एक दिवस.
असा मानवी एक दिवस. असे मानवाचे 360 दिवस होतात, त्यावेळेला देवांचा एक दिवस होतो. पूर्वी वेदामध्ये हे सगळं कालमापन दिलेलं. म्हणजे आपलं एक वर्ष होतं 360 दिवसांनी, तेव्हा केव्हा देवाचा फक्त एक दिवस होता. असे हे देवांचे 360 दिवस. म्हणजे आपल्या 360 दिवसांचा देवाचा एक दिवस, असे त्याचे 360 दिवस जेव्हा होतील तेव्हा देवांचं एक दिव्य वर्ष तयार होईल. देवांचं वर्ष म्हणून त्याला दिव्य वर्ष म्हणून नाव दिलं. तर अशी जी दिव्य वर्ष आहे ही 12,000 दिव्य वर्ष जेव्हा होतील त्यावेळेला एक दिव्य युग होतं. आपल्या या युगामध्ये काय, आपल्याकडे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युग आपण मानतो. 4 युगानंतर परत विनाश होणार आणि पुन्हा सत्ययुग येणार असं. तर ह्या पद्धतीने हे जे युगाचे अंत आहेत हे दिव्य युग 12,000 दिव्य वर्ष देवांची झाल्यानंतर जे येतं ते एक दिव्य युग येतं देवांचं. आणि अशी 2,000 दिव्य युग होतात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, फक्त 12 तासाचा, अर्धाच म्हणजे दिवस. आणि असे होतात तेव्हा पुन्हा तो रात्र असं त्याचा तो कालखंड आहे. आपल्याला फक्त थोडक्यात एवढंच सांगायचंय, परार्ध काळ म्हणजे अनंत काळ, पृथ्वीच्या नाशापर्यंतचा काळ, विनाशापर्यंतचा काळ. म्हणून त्या ठिकाणी जो ब्रह्मदेवाचे जे 360 दिवसांचं वर्ष आहे म्हणजे एक कल्प असं त्याला म्हटलंय. आपण ज्यावेळेला संकल्प सोडतो पूजेच्या ते मम इह जन्मनी वगैरे म्हटल्यानंतर भरतवर्षे भरतखंडे जंबूद्वीपे श्वेतवाराह कल्पे असा एक शब्द त्याच्यात वापरतो. म्हणजे सध्याचं जे कल्प सुरू आहे ते श्वेतवाराह नावाने ते कल्प आहे. असे अनेक कल्प होत जातील त्यावेळेला ब्रह्मदेवाचा जन्म संपतो, परार्ध. आणि मग हा जो परार्ध आहे हा सृष्टीच्या अंतापर्यंत चालतो. म्हणून पृथ्वी समुद्रपर्यंत आया ते अंता अपरार्ध. आमचं राज्य पण तितकंच टिकू, सृष्टीच्या अंतापर्यंत आमचं राज्य टिकू, आमच्यावर कोणीही शत्रू येऊ नये, दीर्घकाळ आम्ही या राज्याचा उपभोग घ्यावा आणि सगळ्यांचं कल्याण करावं ही वृत्ती या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे परार्ध या शब्दाला अनंत काळ हाच एक पर्याय आपण शब्द लावू शकतो. कारण इतके ते कोणाचे किती दिवस कोणाचे हे लक्षात ठेवण्यापेक्षा पर म्हणजे ब्रह्मदेवाचा आयुष्याचा काळ, त्याला परार्ध ते पर आणि त्याचाही अर्ध, तेव्हा सृष्टीचा अंतच होऊन जातो. तर अशा पद्धतीने हे आमचं राज्य सुरक्षित राहो, आमच्या राज्याचं रक्षण हो, राजा सार्वैश्य हो, हे 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. आता शेवटचा जो 4था श्लोक आहे, 4 कडवी आहे त्याच्यातली तदपि एषः श्लोकः अभिगीतः अशी त्याची सुरुवात आहे. तदप्येष श्लोको विगीतो, तदपि एषः श्लोकः, हा जो 4था श्लोक आहे हा अभिगीतः म्हणजे गायला गेलाय, कीर्ती रूपाने स्तुती रूपाने आम्ही म्हणतो. कशासाठी म्हणतो, मरुत परिवेष्टारो मरुतस्या वसनगृह. हा जो मरुत देवता आहे, मरुत म्हणजे शब्दशः अर्थ वायू आहे, तर ह्या वायूची देवता जी आहे या कारणास्तव या राज्यामध्ये हा कीर्तिस्तवनाचा जो श्लोक म्हटला गेलेला आहे, हा मरुत जो आहे अविक्षित राजाचा पुत्र आहे. कथानकात जर पाहिलं तर पुढे म्हणले अविक्षितस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासदै. तो अविक्षित नावाचा एक अतिशय पराक्रमी राजा ऋग्वेदामध्ये वर्णन केलेला आहे. त्या अविक्षिताचा पुत्र मरुत. आणि या मरुतला दुसरा असा संदर्भ दिलेला आहे की हे मरुत एकटा नाहीये, मरुत गण आहे, समुदाय आहे त्यांचा. त्या मरुत गणामध्ये काय काय येतं, ते मरुत गणामध्ये 21 देवतांचा उल्लेख केलाय, पण सगळे ह्या वायूशी संदर्भित आहेत. वायूशी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया पर्यावरणाशी संदर्भित आहे. थोडक्यात त्यांनी इथे उल्लेख केलाय की हा जो मरुत गण आहे या मरुत गणामध्ये सकस भूमी, शुद्ध पाणी, योग्य उष्णता, स्वच्छ हवा आणि उचित अवकाश, सगळ्याचा विकास होण्यासाठी काहीतरी अवकाश म्हणजे जागा लागते. ती उचित मोकळी जागा, अवकाश म्हणजे पोकळी, हे सगळे मरुत देवगणाचे उपभाग आहेत. आणि ह्या पृथ्वीवरील जीवनाला आवश्यक असणारे असे हे जे मरुत गण आहेत त्यातल्या मी 5च गोष्टींचा उल्लेख केला. असे काही ठिकाणी 21 वर्णन आहेत, काही ठिकाणी 80चं वर्णन आहे. मग त्या 80 मध्ये काय काय आहे, हे जे स्टॉर्म होतं ना, वादळ, त्या वादळाचा उल्लेख आहे, पर्जन्याचा उल्लेख आहे, वाहणाऱ्या नद्यांचा उल्लेख आहे. म्हणजे सगळं निसर्गाच्या पंचमहाभूतांशी निगडित आहे. आणि त्याचा वर्णन केलाय, अग्नीसारखा तेजस्वी आहे, वादळातून विजेचा लखलखाट दिसतो, तसं मरुद्गणांचं वर्णन आहे. तर हे मरुद्गण काय करतात, तर पृथ्वीच्या मानवाच्या जीवनाला आवश्यक असणारे घटक पुरवतात.
म्हणजेच काय तर आपल्यावरती पर्यावरणाच्या स्वरूपामध्ये त्यांनी आपल्यावर प्रसन्न राहावं ही याच्यातली प्रार्थना आहे. म्हणजे बघा, निसर्गातल्या प्रत्येक शक्तीने आमच्यावर कोप करू नये, प्रसन्न राहावं, केवढी वैश्विक प्रार्थना आहे. मरुद्गणांना तुम्ही आमच्यावर कोप करू नका, आमच्यावरती, आमच्या पर्यावरणावरती सुसंपन्न स्वराज्यासाठी, सर्व कल्याणकारी राहण्यासाठी आम्हाला सहाय्य करा, अशी या 4थ्या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून या 4थ्या श्लोकाचा अर्थ सांगताना ज्या वेळेला अशा राज्याच्या कीर्तिस्तवनासाठी हा श्लोक म्हटला जातो, त्यावेळेला अविक्षिताचा पुत्र जो मरुत, त्याच्यासह सगळे देव, विश्वे देवा सभासद इति, ही जणू काही या पृथ्वीची ही जी सगळी राज्य आहेत, या राज्यावरती सभासद म्हणून कोण आहेत, जसे मंत्रीगण असतात, सभेमध्ये बसतात ते सभा, सभे तिष्ठन्ति सदन्ति इति सभासद, तर हे सगळे विश्वेदेव त्याच्यात सभासद आहेत. आणि या सगळ्या सभासदांनी त्यांचं त्यांचं काम जर योग्य मार्गाने केलं तर पृथ्वीचं रक्षण आपोआप होणार. आणि म्हणून या सृष्टीतल्या प्रत्येक चराचरातल्या बिंदू बिंदूतल्या शक्तीला आवाहन करणारा हा श्लोक. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये किती सूक्ष्म बिंदू आहेत, त्या प्रत्येक बिंदूला देवता मानले. देवता मानणं याचा अर्थ पूज्य मानणं, त्याच्यापुढे नतमस्तक होणं, आम्ही त्याच्यापेक्षा कमी आहोत ही भावना ठेवणं, आम्ही श्रेष्ठ नाहीये, आम्ही निसर्गावर विजय मिळवू शकत नाही, या निसर्गाची शक्ती ही मानवी शक्तीच्या पल्याडची आहे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी 4थ्या श्लोकामध्ये म्हटलंय की समंत पर्यात इस्यात विश्वे देवा सभासदै. आणि हा कसा आहे, कामना कामप्रेम विश्वदेव, आमच्या कामना पूर्ण करणारा आहे. हे सगळे जे विश्वातले देवदेवगण आहेत, हे सगळे या अविक्षित राज्यामधले सभासद आहेत. त्या मरुतांनी सगळे परिवेष्टित झालेले आहेत, आपल्या भोवताली सगळ्या बाजूने आपल्याला घेरून ठेवले. कशाने? मरुद्गणांनी. मरुतस्या वसनगृहे, आमच्या घरामध्ये सुद्धा मरुताची वस्ती असावी, मरुतांनी राहावं. कारण हवा, वायू याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, प्राणवायू. म्हणून मरुद्गणामधला पहिला जो देव असेल तो वायुदेव आहे. आणि म्हणून मरुत तस्याहा वसनगृहे, अवसन राहतो, ज्यामध्ये मरुत हा मध्यभागी त्या घरामध्ये राहतो. असं मरुतांनी वेढलेलं हे जे काही पृथ्वीचं सृष्टीचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या अविक्षिताच्या राजाच्या राज्यामधले हे जे विश्वदेव सभासद आहेत, त्यांच्या स्तुती करता मी हा श्लोक म्हणतो आहे. त्यांना वंदन करण्यासह, त्यांचं गायन करण्यासाठी तदप्येष श्लोका अभिगीतः मरुतः परिवेष्टारः मरुतस्य अवसनगृहे आविक्षितस्य, अविक्षित राजाचं नाव आहे. कामप्रे, कसा आहे तो? कामना पूर्ण करणारा. विश्वे देवाः सभासदैः, सगळे विश्वातले गण हे आमच्या राज्याचे सभासद होवोत. म्हणजे त्यांना सगळ्या आपल्या राज्यामध्ये येऊन राहायसाठी आमंत्रण आहे. आमच्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आमच्या या पृथ्वीवर या, तिथे वास्तव्य करा आणि आमचं कल्याण करा. म्हणून सगळ्या विश्वाच्या कल्याणाची आणि आपल्या माणसाचं सामर्थ्य किती कमी आहे याची जाणीव करून देणारी ही जी अंतिम सत्य शोधण्याची प्रार्थना आहे. अध्यात्मामध्ये काय आहे? शेवटी अंतिम सत्य शोधलेलं आहे. हे जग कसं निर्माण झालं, शास्त्रज्ञांनाही तेच कोड आहे. जगाची उत्पत्ती कधी, कशी आणि केव्हा झाली किंवा कोणी केली, तेच प्रश्न आपल्याला आहे. मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार आहे, हे जे आपल्याला अध्यात्मात म्हणणारे प्रश्न आहेत. याच्यासाठी सगळं तत्वज्ञान निर्माण झालं. उद्देश एक आहे, अंतिम सत्य जाणणं. अंतिम सत्य कशाचं? विश्वाच्या मागचं कोड किंवा स्वतःच्या निर्मितीच्या मागचं कोड. हे अंतिम सत्य शोधण्यासाठी जाण्याचे मार्ग वेगवेगळे. कोणी योग मार्गाने जातंय, कोणी भक्ती मार्गाने जातंय, कोणी ज्ञान मार्गाने जातंय. पण शेवटी अंतिम सत्यापर्यंत सगळ्यांना पोहोचायचंय. म्हणून इतर पंथांचा आदर राखून, म्हणजे ज्ञानमार्गाने म्हणायचं नाही मी श्रेष्ठ आहे, भक्ती मार्ग काय साधे नुसती भक्ती करतात, ज्ञान मिळवणं किती कठीण आहे. या संपूर्ण विश्वे देवांना सभासद करण्यामागची भावनाच ही आहे की मी कुणी एक श्रेष्ठ नाही. या समष्टीचं जर कल्याण व्हायचं असेल, या संपूर्ण सृष्टीचं जर रक्षण करायचं असेल, तर त्यातल्या अणुरेणूतल्या शक्तीला सुद्धा महत्व दिलंय. आणि ती अणुरेणूंमधली जी शक्ती आहे तिला नमन केलंय, तिला वंदन केलंय, तिला आवाहन केलंय की आमच्या कल्याणासाठी, तू आमचं रक्षण करण्यासाठी आमच्याकडे, आमच्या घरामध्ये राहा. मरुतस्या वसनगृहे. आणि म्हणून अशा ह्या सगळ्यांचं कल्याण करणाऱ्या, सर्वांचं हित करणाऱ्या, सगळ्या मतपंथांचा समाधार करणाऱ्या,
साम्राज्यम वैराज्यम असं असणारं राज्य आमच्या पृथ्वीवरती पूर्वी होतं. ते आज जरी राजेशाही नसली, लोकशाही असली, तरी या लोकशाहीचाही उल्लेख इथे केलेला आहे त्यांनी प्रजातंत्रामध्ये. अशा पद्धतीने ही अतिशय व्यापक अशी प्रार्थना या मंत्रपुष्पामधून आपण पाहिली. मी अतिशय थोडक्यात आणि सोप्या भाषेत जेवढं मला सांगता आला तेवढं सांगितलं.